नमस्कार. तुम्ही ऐकत आहात लोककथा आणि संस्कृती. आपल्या परंपरेतील प्रेरणादायी आणि भक्तिमय कथा सांगणारा पॉडकास्ट. शक्ती असणं मोठी गोष्ट आहे, पण त्या शक्तीचा योग्य वापर करणं त्याहून मोठी गोष्ट आहे. आज आपण ऐकणार आहोत एक अशा भक्ताची कथा ज्याच्याकडे अपार शक्ती होती, पण मनात होती नम्रता आणि सेवाभावना. ही आहे कथा हनुमानाची. खूप वर्षापूर्वी वनात एक छोटा पण खूप चंचल वानर राहत होता. हनुमान लहानपणी तो इतका उत्साही होता की एकदा त्याने सूर्यालाच फळ समजून खाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या शक्तीमुळे देवही आश्चर्यचकित झालेत. पण त्याच्या खोडकर स्वभावामुळे त्याला एक शाप मिळाला. तो स्वतःची शक्ती विसरेल जोपर्यंत कोणीतरी त्याला ती आठवण करू देत नाही. काही वर्षानंतर जेव्हा श्रीराम सीतेच्या शोधात होते, तेव्हा हनुमान त्यांना भेटला. हनुमान नम्रपणे त्यांच्या सेवेत उभा राहिला. समुद्र ओलांडण्याचा प्रसंग आला. सगळे विचारात पडले. तेव्हा जांबवंत म्हणाला, "हनुमान, तुला तुझी शक्ती आठवते का?" ते ऐकताच हनुमानाला त्याची खरी ताकद आठवली. हनुमानाने एक मोठी उडी घेतली आणि समुद्र ओलांडून लंकेत पोहोचला. त्यांनी सीतेला शोधलं, रामाचा संदेश दिला आणि परत येऊन सगळी माहिती दिली. रावणाच्या सैन्याने त्याला पकडलं, त्याच्या शेपटीला आग लावली. पण हनुमानाने त्याच आगीनं लंकेलाच धडा शिकवला. इतकं सगळं करूनही हनुमान कधी गर्व करत नाही. तो नेहमी म्हणतो, हे सगळं श्रीरामांच्या कृपेने आहेच. खरी शक्ती तीच ज्यात नम्रता आणि सेवाभावना असते. मित्रांनो, हनुमानाची कथा आपल्याला शिकवते, शक्ती असणं महत्वाचं आहे, पण त्या शक्तीचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करणं याहून मोठं आहे. आणि सर्वात महत्वाचं, यश मिळालं तरी नम्र राहणं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी कथेसोबत. तोपर्यंत जय श्रीराम.